कसे आहात? अपेक्षा करते खूप छान आणि मजेत असाल। आज सकाळीच मी टिफिन बनवते। टिफिनमध्ये मी व्हेज पुलाव बनवते। असा नॉर्मल जितक्या काही भाज्या अवेलेबल होता त्याचाच मी पुलाव तयार करते। मस्त असा पुलाव तयार झाला। या बॉक्सचं काय केलं असतं तुम्ही सांगा ना, फेकूनच दिलं असतं ना। पण मी याचा खूप सुंदर असा वापर केलेला आहे आणि इतकं सुंदर असं DIY तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता पुढे झाकणीच्या मदतीने मस्त असं राऊंड शेप मध्ये कट केलं आणि आता मी एक्रेलिक कलर यूज करते आहे। या पूर्ण सर्कलला ब्लॅक कलरनी कलर करणार आहे मी। अशा प्रकारे मी सगळे छोटे छोटे चौकोन सुद्धा कापून घेतलेत आणि त्याला सुद्धा कलर केलेला आहे। पूर्णपणे कलर वाढल्यानंतर मी याच्यावर फेविकॉलनी पिस्ता चिपकवणार आहे। अशा प्रकारे मी सगळे पिस्ते चिपकवून घेतलेत। पूर्णपणे पिस्ता वाळल्यानंतर त्याच्यावर मी कलर केलेला आहे। अशा प्रकारे कलर केल्यानंतर मध्ये मी काच लावलेले आहेत आणि खूप सुंदर असं DIY तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता मध्ये मी फोटो लावलेली आहे। तुम्ही त्या जागी काच सुद्धा लावू शकता। खूप सुंदर दिसते। फॉर वेस्ट टू द बेस्ट। नंतर दुपारच्या नाश्त्यामध्ये मी पाव वडे बनवले। त्यामध्ये बटाट्याची चटणी घातलेली आहे। रात्रीच्या जेवणात मिक्स भाजी बनवते राईच्या तेलातली। अगदी छान अशी भाजी तयार होते आणि खूप मस्त अशी टेस्ट येते भाजीला।
तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजी तयार झालेली आहे। मस्त असं जेवण केलं। आज मी वाचलं, गडाचा दरवाजा पडला, खिंडाराच्या शिडांवरून हर हर महादेवची गर्जना उठली, किल्ल्यात एकच कापाकापी सुरू झाली, गडाची घरे आगीत सापडली, धुरांचे लोट सुबन मंगळवर उठले, हलकल्लोळ माजला, भीमा वाघ, भिकाजी चोर, घाटके यांच्यासारखे खंदे वीर त्वेषाला कत्तल चालवीत पुढे सरकत होते। तिकार क्षणाक्षणाला कमी होत होता। अचानक कावजीला बाळाजी हैपतराव दिसला। कावजीला पाहताच बाळाजी पडू लागला। कावजीने भाला पेलला आणि तो त्याच्या मागे धावला। बाळाजी बुरुजावर गाठण्याच्या प्रयत्नात असताच भाला सुटला, बाळाजी पडला। त्या वार्तेने पळापळ सुरू झाली आणि थोड्याच वेळात किल्ला हाती आला। सायंकाळच्या सुमारास सुबान मंगळ वर मराठी निशाण चढले। राजांना बातमी समजली। सुबान मंगळच्या खंत्या रात्र पडली तरी जारी राहिल्या। पहाटे लूट गोळा करून कावजी पुरंदरकडे निघाला। लुटीत अनेक घोडे, हत्ती, मौल्यवान अलंकार, वस्त्र, प्रावरणे, पालख्या, शस्त्रे होती। राजांच्या पुढे सारी लूट ठेवून वीर उभे होते। राजांच्या आनंदाला सीमा नव्हत्या। राजे म्हणाले, शाब्बास कावजी, स्वराज्याचं पहिलं रणशस्त्र गाजवलं। आता फत्तेखान बळातून नाक बाहेर पडावा तसा खेडत बेलसर सोडून पुरंदरवर चाल करून येईल। वजवलेले हात फत्तेखानवर उपयोगी येतील। इतके वाचून दिवस संपविते। बोला जय शिवराय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या। बाय।